नमस्कार, मी सोमशाळाक्षरी. आज आपण पाहणार आहोत रिव्हिजन. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कॉमन नेम सिस्टीम आपण बघितलेली आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे नॉमेनक्लेचर दोन प्रकारचं असतं. एक असतं कॉमन नेम सिस्टीम, एक असतं IUPAC नेम सिस्टीम. आपण या ठिकाणी कॉमन नेम सिस्टीम बद्दलची सगळी माहिती घेतलेली आहे. आज आपण काय करूयात, रिव्हिजन घेऊयात. आता रिव्हिजन म्हणजे काय आपल्या समोर लिहिलंय तिथं. आता रिव्हिजन घेत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडला आपण जे नाव दिलं अगोदर थोडक्यात मिसळून घेऊ आपण आणि प्रत्येकाचं नाव कशा प्रकारे तयार होतं लक्षात घ्यायचं. हे सगळं शिकत असताना तुम्हाला मी काही स्पेशल नावं सांगितली होती. ती स्पेशल नावं आठवा. एक कार्बन असेल तर फार्म, दोन कार्बन असेल तर ॲसिड, तीन कार्बन असेल तर प्रोपिओन, चार कार्बन असेल तर ब्युटीर, पाच कार्बन असेल तर व्हॅलेर. फार्म, ॲसिड, प्रोपिओन, ब्युटीर, व्हॅलेर. फार्म, ॲसिड, प्रोपिओन, ब्युटीर, व्हॅलेर. लक्षात ठेवा र, माझा ऐका र. कळलं का नाही कळलं. आणि तसंच आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड रूट पण बघितले. मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक्क, अनडेक्क, डोडेक्क, ट्रायडेक्क, टेट्राडेक्क, पेंटाडेक्क, हेक्साडेक्क याप्रमाणे त्याचा पण वापर करा. ह्या सगळ्यांचा वापर करून आपण या ठिकाणी नाव लिहिणार आहोत. तर तुमच्यासमोर काही कंपाऊंड्स आहेत, प्रत्येकाचं आपण बघूयात. कॉमन नेम सिस्टीम पहा. आता या ठिकाणी हा अल्डिहाइड आहे. आता अल्डिहाइडला कॉमन नाव द्यायचं आहे. अल्डिहाइडला कॉमन नाव देत असताना पहिल्यांदा आपण काय बघायचं, कार्बनची संख्या मोजा. कार्बनच्या संख्येनुसार त्या ठिकाणी लिहा स्पेशल नाव. मोजा कार्बन 1, 2. तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या जर 2 असेल तर स्पेशल नाव कुठलं असतं, ॲसिड. हो का, हे लिहिलं आपण ॲसिड. ह्याच्या समोर लिहायचे आहे सफिक्स. आता हा कोण आहे, अल्डिहाइड. आणि अल्डिहाइड का बरं आहे, कारण ह्याच्यामध्ये C+OH आहे. याच्यामध्ये कोण आहे, C+OH, म्हणून हा झाला अल्डिहाइड. आणि अल्डिहाइडसाठी आपण सफिक्स वापरतो अल्डिहाइड. लिहा अल्डिहाइड. नाव झालं असिटाल्डिहाइड. काय नाव झालं, असिटाल्डिहाइड. ठीक आहे. आता हा कंपाऊंड आहे, ह्याला नाव द्यायचं आहे. पहिल्यांदा बघा कोण आहे. अरे तुम कौन हो, कळलं का, तुम कौन हो भाई, कळलं पाहिजे ना. कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. आता कार्बोक्सिलिक ॲसिड कसं काय, हो का, याच्यामध्ये आहे C+OH. ज्याच्यामध्ये C+OH असतो तो कार्बोक्सिलिक ॲसिड, म्हणून हा झाला कार्बोक्सिलिक ॲसिड. आता कार्बोक्सिलिक ॲसिडला कॉमन नाव लिहायचं आहे. मग माहिती आहे आपल्याला काय करा, कार्बनची संख्या मोजा. बघा 1, 2, 2 कार्बनचा स्पेशल वर्ड, स्पेशल नाव का असते, ॲसिड घ्या. आणि तुम्हाला माहित आहे जर कार्बोक्सिलिक ॲसिड असेल तर कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी आपण सफिक्स काय वापरतो, IC ॲसिड. काय, IC ॲसिड. बोला IC ॲसिड लिहा. हो का, IC ॲसिड नाव झालं ॲसिटिक ॲसिड. सोपं आहे, अगदी सोपं आहे. फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल, म्हणजे प्रत्येकाचं कसं नाव तयार होतं हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. बघा आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कंपाऊंडला नाव देत असताना फक्त एका गोष्टींचा विचार करा, बाबा तो कंपाऊंड कोण आहे हे पहिल्यांदा बघा आणि कंपाऊंड जो आहे त्याप्रमाणे नाव लिहा. तुम्हाला माहिती आहे कुठं कोणता नियम कसा वापरायचा हे सगळं आपण शिकलेलं आहे. बघूया, बघू तर कोण आहे, बागुरे आहे. हो का, आता हा कोण आहे, अमाइड आहे. तुम्ही म्हणसाल गुरुजी तुम्हाला कसं कळलं अमाइड आहे म्हणून, तुम्हाला कसं कळलं, मग आम्हाला कसं कळावं अमाइड आहे म्हणून. अरे सांगितलं की ज्याच्यामध्ये C+ONH2 हे फंक्शनल ग्रुप असतं तो अमाइड आहे. मग आता हा झाला अमाइड. आता अमाइडला नाव द्यायचं आहे कसं, मग कार्बनची संख्या मोजा, कार्बनच्या संख्येनुसार लिहा स्पेशल नाव. कार्बन 1 आहे, स्पेशल नाव फार्म. आणि अमाइडसाठी सफिक्स आपण काय वापरतो माहिती आहे का, अमाइडच वापरतो. मग नाव झालं फार्मामाइड. काय नाव झालं, फार्मामाइड असं याचं नाव झालं. आता हा कोण आहे बघा, आता हा ॲसिड क्लोराईड आहे. ॲसिड क्लोराईडला आपल्याला नाव द्यायचं आहे. आता ॲसिड क्लोराईडला नाव देत असताना कसं दिलं पाहिजे ते पण आपण लक्षात घेऊ. बाबा ॲसिड क्लोराईडला तुम्ही कसं काय नाव देऊ शकता, हां त्याची नाव द्यायची पद्धत कशी आहे हे या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेऊ. चल आता ॲसिड क्लोराईड C+OCl आहे. C+OCl हे फंक्शनल ग्रुप आहे म्हणून हा झाला ॲसिड क्लोराईड. आता ॲसिड क्लोराईडला नाव देत असताना कार्बनची संख्या मोजावी. मोजा 1, 2, 3, 4. हां स्पेशल नाव ब्युटीर. आणि ॲसिड क्लोराईडसाठी कळलं का, जे आपण सफिक्स वापरतो ते लय महत्वाचं आहे.
ॲसिड क्लोराईडसाठी सफिक्स वापरायचं वायल क्लोराईड, वायल क्लोराईड, वायल क्लोराईड वापरायचं. आणि मग नाव झालं ब्युटिरिल क्लोराईड. याचं नाव झालं ब्युटिरिल क्लोराईड. अशा प्रकारे ह्या कंपाऊंडचं या ठिकाणी नाव तयार झालं. प्रत्येक कंपाऊंड बघा, प्रत्येकाचं नाव कशा प्रकारे तयार होतं थोडक्यात तुमच्यासमोर आहे. प्रत्येक कन्सेप्ट आपण थोडक्यात समजून घेतला की प्रत्येक गोष्ट सहजपणे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. आता बघा, इथं हा सायनाईड आहे. सायनाईडला नाव लिहायचं आहे. सायनाईड कसं C∧N आहे, तुम्हाला माहित आहे. ज्याच्यामध्ये C∧N आहे तो सायनाईड आहे. मग याला नाव लिहायचं आहे. मग याला नाव तुम्ही कसं लिहिणार? पुन्हा तेच नियम, कार्बनची संख्या मोजा. 1 2 3, 3 कार्बनचा स्पेशल शब्द प्रोपिओन. प्रोपिओन कळालं का? आणि मग प्रोपिओन आहे की नाही, आणि मग त्याच्यासमोर जो शब्द आपण लिहितो कळलं का? ओ नायट्राइल, प्रोपिओनो नायट्राइल. का नाव झालं? ओ नायट्राइल हे सफिक्स, प्रोपिओनो नायट्राइल. अशा प्रकारचं ह्याचं नाव या ठिकाणी तयार झालं. असं प्रत्येक कंपाऊंड्सला आपल्याला या ठिकाणी नाव लिहिता येईल. प्रत्येक नाव कशा प्रकारे तयार होतं त्याची माहिती त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. ओके, पहा आता या ठिकाणी बघा, हे एस्टर आहे. एस्टरला नाव कसं द्यायचं? एस्टर कसं काय? C∧O हे त्याच्यामधलं फंक्शनल ग्रुप म्हणून एस्टर आहे. एस्टरला जर कॉमन नाव द्यायचं असेल तर कसं? पहिल्यांदा OR मधल्या आरचं नाव लिहा. हो का? OR हा आर आहे, ह्याचं नाव इथिल आहे, लिहा इथिल. त्यानंतर ह्याला सोडून द्या. कळलं का? आणि कार्बन किती आहेत बघा, हे सोडून 1 2 किती? 2. 2चं स्पेशल नाव ॲसिटो. कळलं का? आणि पुढे घ्या सफिक्स ATE, ॲसिटेट झालं, इथिल ॲसिटेट असं ह्या कंपाऊंडचं नाव झालं. असं प्रत्येकाला नाव देता येतं. आता हा कंपाऊंड आहे. आता हा कोण आहे? ॲसिड अनहायड्राइड आहे. कसं काय? C∧O C∧O. हे काय आहे मतलब? फंक्शनल ग्रुप आहे म्हणून हे झालं ॲसिड अनहायड्राइड. आता ह्याला नाव द्यायचं आपल्याला कॉमन. काय करायचं मग? कार्बनची संख्या मोजा. फक्त एका बाजूची बघा, दोन्हीकडे मोजू नका, एका बाजूची मोजा. 1 2 3. हा 3चा शब्द प्रोपिओन. आणि पुढे IC अनहायड्राइड, प्रोपिओनिक अनहायड्राइड. काय झालं? प्रोपिओनिक अनहायड्राइड असं ह्या कंपाऊंडचं नाव तयार होतं. आता हे कोण आहे बघा? अमाइड आहे का ऑक्झाईम आहे? ऑक्झाईम आहे. अल्डॉक्झाईम आहे, कारण HI मध्ये एक R एक H असेल तर अल्डॉक्झाईम म्हणतो आपण. आणि C∧NOH आहे. C∧NOH म्हणजेच अल्डॉक्झाईम आहे. लिहिलं आपण, नाव लिहा. कार्बनची संख्या मोजा. 1 2, 2चा स्पेशल शब्द ॲसिड. कळलं का? आणि पुढे अल्डॉक्झाईम लिहा. अल्डॉक्झाईम नाव लिहा. ॲसिड अल्डॉक्झाईम असं याचं नाव तयार झालं. हे फार सोपं आहे. आता हे कोण आहे तुमचं? अल्किल हलाईड. कसं काय? Cl आहे म्हणून अल्किल हलाईड. X हॅलोजन आहे, अल्किल हलाईड. पहिल्यांदा आरचं नाव लिहा. अल्किल ग्रुप कुठला आहे बघा, आणि मग त्या ठिकाणी क्लोराईड बना, हलाईड. ठीक आहे. आता हा आर कोण आहे? इथिल आहे, CH3CH2. Cl ला काय म्हणतात? क्लोराईड. नाव झालं इथिल क्लोराईड. हा अल्कोहोल आहे, कारण OH आहे मध्ये. OH असल्यामुळे कोण आहे? हा अल्कोहोल आहे. हा आरचं नाव लिहा. CH3CH2 म्हणजे काय? N प्रोपिल. आणि OH म्हणजे अल्कोहोल. नाव झालं N प्रोपिल अल्कोहोल. ओके. आता या ठिकाणी बघा, हा कोण आहे? NH2 आहे. आता NH2 म्हणजे कोण? अमाईन. हे तर आर आहे. आरचं नाव लिहा. अल्किल ग्रुप कुठला आहे? आयसोप्रोपिल. आयसोप्रोपिल अमाईन. हा कोण आहे? इथर आहे, कारण ऑक्सिजन आहे मध्ये. इकडे आर, इकडे आर मध्ये O आहे, ऑक्सिजन म्हणजे इथर आहे. आता बघा, डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे. आणि जर वेगवेगळे ग्रुप असतील, सारखे असतील तर डाय घ्यायचं, आणि वेगळे असतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली घ्यायचा. हे इथिल आहे, हे मिथिल आहे. आधी कुठलं येईल? इथिल, आणि मग मिथिल, आणि शेवटी इथर झालं. हा कोण आहे? कीटोन आहे. कीटोनच्या C∧O दोन्ही बाजूला बघा, डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे. दोन्हीकडे जर सारखा ग्रुप असेल तर डाय घ्यावे. हो का? दोन्हीकडे सारखं आहे, डाय घेतलं. आता CH3चं नाव काय? मिथिल, म्हणजे मिथिल लिहायचं, डाय मिथिल. आणि सगळ्यात शेवटी म्हणायचं कीटोन. कीटोन कीटोन. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स या ठिकाणी रिव्हिजनमध्ये आपण घेतले, आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपाऊंडचं कॉमन नेम सिस्टीम या ठिकाणी आपण घेतलं. धन्यवाद.